नमस्कार मित्रांनो, नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. हे बघा दिसतंय तुम्हाला कुठे आलो आहे मी. मी आलो आहे अलिबागमध्ये. तर आता अलिबागमध्ये प्रियंका तर गावी आणि मी एकटा अलिबागमध्ये काय करतो आहे. आपण आलो आहे ज्योतीचं प्री वेडिंग शूट करायला. म्हटलं चला पटकन एक ब्लॉग बनवूया. खूप कंटाळा आलेला. आज सुट्टीचा दिवस होता, कुठेच जायची इच्छा नव्हती कारण मागचे बरेच दिवस मी प्रवास करतो आहे, पण बहिणीसाठी करावं लागतं. त्याच्यामुळे चला बघूया आजचं प्री वेडिंग कसं होतं आहे आणि आजचा दिवस कसा जातो आहे थोडासा वेगळा. सध्या तर प्रियंकाला मी खूप मिस करतो आहे बीच बघून, कारण बीचवरच्या आमच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. सो आय एम मिसिंग प्रियंका, पण स्टील चला. इकडे दिसत आहेत ते गेलेले. सो स्टे ट्यून. हे बघा आपलं कपल चाललं आहे पुढे पुढे आणि मी त्यांच्या मागून त्यांचा मोबाईल सांभाळायला आणि वस्तू सांभाळायला. बघा आता बघूया, त्यांचा फोटोग्राफर पण आलेला आहे. बघूया आता 2-3 लोकेशन्सवरती जायचं आहे. कुठे कुठे जायचं आहे ते दाखवतो तुम्हाला. इकडे सुंदर तर सगळ्यात पहिले बीच बघून घ्या, इतका सुंदर आहे. सकाळचे 8:30 वाजलेत आणि कोणीच नाही आहे बघा बीच. मस्त वाटतंय. सो बीचवर आल्यावरती जास्त आठवण येते ती रुद्राची. रुद्राला एकदा बीचवर घेऊन यायचं आहे. बघूया तो योग कधी येईल तेव्हा येईल. सध्या ब्लॉग कंटिन्यू करूया. सो फायनली बघा 1 तास मस्तपैकी एवढं चालून यांचं प्री वेडिंग शूट आता सुरू झालेलं आहे फर्स्ट लोकेशनवरती आणि मला ऑलरेडी बोर व्हायला सुरुवात झाली. दिसत आहे तुम्हाला. एक मिनटं बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. हे नवरा नवरी, कॅमेरामॅन, ऑल इज सेट फॉर प्री वेडिंग. पहिलं लोकेशन कवर झालंय आणि इकडे बघा मला काय भेटलंय. बीचवर येऊन शंख गोळा करायची मजा काही वेगळीच आहे मित्रांनो. मला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग. चला बघूया आता कुठे दुसऱ्या लोकेशनवरती कुठे जायचं आहे. सकाळी 5 वाजता निघालो आहे घरातून. मला तर आता खूप भूक लागली. या लोकांना तर काय फोटोच्या नादात भूका लागणार नाहीत आज, त्याच्यामुळे मी आता पटकन काहीतरी खाऊन घेतो. यांना काय हे नवरा नवरी लोकांना फोटो, त्यांच्या लग्नाची तयारी याच्यामध्ये भुका लागत नाहीत वाटतं. म्हणजे मला माझे दिवस आठवले. खरंच नाही लागत, कारण आपण त्या झोनमध्ये असतो, त्या मूडमध्ये असतो. त्याच्यामुळे तिथे आपल्याला त्याच्यापुढे आपल्याला काहीच दिसत नाही, भूक तहान. सो मला माझा प्री वेडिंगचा दिवस आठवला. हा ब्लॉग बघितला प्रियंकाला पण तिचा आमचा प्री वेडिंगचा दिवस आठवेल, कारण खूप भारी दिवस होता तो. तो दिवस आयुष्यातून कधीच नाही विसरू शकत. चला आता थोडीशी पेटपूजा करून घेऊया. लांब लांबपर्यंत तर काहीच दिसत नाही आहे. बघूया काय भेटतंय का खायला. इकडे आता पोटपूजा करायला आलो आहे. बघूया काय भेटतं आपल्याला खायला. माझा आवाज केला, ऑर्डर दिली. बघूया आपली मिसळ आलेली आहे. पटकन खाऊन घेतो आणि मी भेटतो तुम्हाला ब्लॉगच्या पुढे. इकडे सेकंड गेटअप चालू आहे आणि अवतार खूप बेकार आहे. ऊनच एवढं लागतंय तर काय करणार. तुम्हाला भूक नाही लागली का? त्या दोघांना पण भूक लागली असेल ना, त्याच्यामुळे. हा त्यांची आमच्या फोटोग्राफरनं होळीची तयारी करायला जायचं आहे आणि इकडे ह्या लोकांचं वारं अजून उरकत आहे.
अजून एक गेटअप करायचा, उरका पटपट. झालं माझं झालं. हे बघा मित्रांनो, आता इकडे यांचे सेकंड गेटअप मधले फोटो चालू आहेत आणि मला ऑलरेडी खूप बोर झालंय त्याच्यामुळे आता खाली बस. सकाळी 5 वाजल्यापासून उपाशी आहेत हे लोक पण आणि हे लोक पण. यांना दोघांनाही सगळ्यांना भुका लागल्या नाही आहेत वाटतं. माझी तर पेटपूजा करून झाली आहे, त्यांच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. आणि हे बघा आता पाण्याच्या बाहेर फोटो काढून परत पाण्यात चालले. पाण्याच्या आत, पाण्याच्या बाहेर, पाण्याच्या आत, पाण्याच्या बाहेर, काय खरं नाही आहे. प्री वेडिंगला जे लोक म्हणजे ज्यांचं प्री वेडिंग आहे त्यांना काय वाटत नाही, पण त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांचे हाल आहेत. माझे पोजेस देणं चालू आहे. थोडंसं पाणी बिणी उडवा एकमेकांच्या अंगावर. हा उडवा. थांबा फोटो घेऊ द्या. हा 1 2 3 स्टार्ट. हाँ जोर लगा के. हाँ बस बस बस. थोडं आतमध्ये जा अजून थोडं. हाँ बस 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 बस. हाँ उडवा. हाँ हाँ जोरात जोरात. मित्रांनो बॅक टू होम. झालं का शूट करून? झालं सगळं शूट करून? राहिले थोडस, उद्या करायचं. अर्धा शूट उद्या. आवाज गेलाय नवरीचा. स्वतः घरी जायची वेळ झाली आणि जेवायची वेळ झाली. भूक लागली का? किती वाजल्यापासून उपाशी? 6. सकाळी 6 वाजल्यापासून ऑलमोस्ट 5 वाजता उठलो आणि 5 म्हणजे मी तर खाल्ले, पण उपाशी. आता खाऊन घेतो. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. खूप कंटाळा आला आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. कुठं आलो आपण?